सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठं वस्त्रदालन म्हणजेच महांकाली कलेक्शन. आणि महांकाली कलेक्शन खास तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे दसरा दिवाळी महोत्सव. यामध्ये तुम्ही जिंकू शकता रोज एक वॉशिंग मशीन. प्रत्येक 1000 रुपयांच्या खरेदीवर मिळणार आहे तुम्हाला एक लकी ड्रॉ कूपन आणि 3000 रुपयांच्या खरेदीवर मिळवा आकर्षक अशी भेट वस्तू. ही ऑफर 2 ऑक्टोबर 2025 ते 26 ऑक्टोबर 2025 पर्यंतच आहे बरं का. तुम्हाला इथे मिळणार आहे भरपूर व्हरायटी आणि भरपूर डिस्काउंट. तेव्हा ही दिवाळी सेलिब्रेशन करा फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन सोबतच. माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत की विकास आघाडी. आगामी निवडणुकीत अजितराव घोरपडेंची भूमिका निर्णायक ठरणार. सांगली जिल्ह्याच्या राजकारणात विविध बदल घडत आहेत. त्यामध्ये जातीय समीकरणाचे राजकारण तीव्र होताना दिसून येत आहे. अनेक जुने दिग्गज राजकारणी जातीपातीच्या राजकारणाला बळी पडत आहेत. या विविध घडामोडींमध्ये कवठे महांकाळ तालुक्याचे राजकारण सांगली जिल्ह्याचे नेहमीच लक्ष वेधून घेते. यामध्ये राजकारणात प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणून आजही माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांचे नाव घेतले जाते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष निशिकांतदादा पाटील यांच्या कामगिरीकडे लक्ष असणार असून निशिकांतदादा पाटील यांच्याकडे पक्ष संघटना मजबूत ठेवण्यासाठी निशिकांतदादा पाटील यांचे प्रयत्न महत्त्वपूर्ण असणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार व युवा नेते राजवर्धन अजितराव घोरपडे सरकार यांची भूमिका उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविणार की विकास आघाडी म्हणून याकडे सांगली जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. मात्र काही दिवसांमध्ये माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय असल्याचे दिसून येते. त्यामुळे ते पक्षासोबत राहतील अशी शक्यता आहे. सांगली जिल्ह्याच्या राजकारणात माजी खासदार संजय काका पाटील यांनी विकास आघाडीमधून निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केल्याने जिल्ह्यातील राजकारणाला वेगळी कलाटणी मिळालेली आहे. काही दिवसांपूर्वी माजी आमदार विलासराव जगताप यांनी संजय काका पाटील यांनी आयोजित केलेल्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते. या प्रक्रियेमध्ये जिल्ह्याच्या राजकारणात बदल घडण्याचे संकेत मिळालेले होते. कवठे महांकाळ व मिरज तालुक्याच्या राजकारणावर माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांचे आजही मोठे वर्चस्व आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या मार्केट कमिटीच्या निवडणुकीत घोरपडे गटाचा करिश्मा दिसून आलेला होता. कवठे महांकाळ व मिरज तालुक्याच्या ग्रामपंचायत व विविध सोसायटींवर घोरपडे गटाची सत्ता आहे. माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार गटाने विविध काळामध्ये 15 वर्ष पंचायत समितीचे सभापतीपद मिळवून सत्ता प्रस्थापित केली होती. यामध्ये स्वतः अजितराव घोरपडे सरकार सन 1992 ते 1995 या काळात स्वतः सभापती होते. अजितराव घोरपडे गटाचे स्वर्गीय चंद्रकांत हाके 2005 ते 2007 या काळामध्ये सभापती होते. तर ढालगावचे जालिंदर देसाई 2007 ते 2009 या काळात सभापती होते. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रत्येक निवडणुकीत माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या गटाने बाजी मारलेली आहे. सन 2017 ते 2022 या कालावधी माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून देशिंग गणातून संगीता तात्यासाहेब नलवडे व आशा सुनील पाटील या रांजणी गणातून विजय झालेल्या होत्या. माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार व युवा नेते राजवर्धन घोरपडे सरकार यांच्या गटाचे मतदारसंघावर आजही मोठे वर्चस्व आहे. घोरपडे सरकार यांना मानणारा वर्ग मोठा आहे. काही दिवसांपूर्वी माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार व युवा नेते राजवर्धन घोरपडे यांनी आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रमुख पदे बहाल केलेली आहेत. जिल्हा पातळीपर्यंत ते तालुका पातळीपर्यंत घोरपडे सरकारचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे पदाधिकारी झालेले आहेत. दिवाळीनंतर होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये अजितराव घोरपडे सरकार यांची भूमिका काय असणार? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर घोरपडे गट निवडणूक लढविणार का? परंपरेप्रमाणे विकास आघाडीची कास धरून घोरपडे गट निवडणुकीला सामोरे जाणार का? याकडे राजकीय पदाधिकाऱ्यांची व तालुक्याचे लक्ष लागलेले आहे. कवठे महांकाळ व मिरज तालुक्यात घोरपडे गटाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा. मुख्य संपादक कुणाल कोठावळे, KK मराठी न्यूज नेटवर्क.